सख्या रे भाग 43. या कथेचे सुपरफॅन तुमच्या इच्छेनुसार सुपर थँक्स करू शकता. चॅनलवर नवीन असाल किंवा आतापर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा ही विनंती. प्लेलिस्टमध्ये कथेचे सर्व भाग सेव्ह आहेत, कृपया पहा. दुसऱ्या दिवशी जान्हवीला पहाटे 4 वाजता जाग येते. उठून घड्याळात पाहते तर 4 वाजले होते. तिला परत झोपावं असं वाटत होतं, पण ती स्वतःशीच बोलते, नाही नको परत झोपायला. आता मला जाग आलीच आहे तर मी उठते, नाही तर परत झोपली आणि झोपूनच राहिली तर. ती तशीच उठते आणि खाली हॉलमध्ये येते. माईंना 4 वाजता उठायची सवय असते. त्याही नुकत्याच त्यांच्या रूममधून उठून बाहेर आलेल्या असतात. जान्हवीला आलेलं पाहून माई तिला आवाज देतात, उठली तू जानू? माईकडे पाहून, हो माई उठली मी. मला रांगोळी काढायची आहे, मी रांगोळी काढून घेते पटकन. तुम्ही दरवाजा उघडून द्या मला. जान्हवी बाहेर जाऊन रांगोळी काढू लागते. जान्हवीची रांगोळी काढून पूर्ण होतच असते तर इकडे तिच्या रावांना जाग येते. रात्री मिठीत घेतलेली जान आता मिठीत नसते. तसा तो पटकन बाजूला पाहतो तर बेडवर जान नसते. घड्याळात 5:30 वाजून गेलेले असतात. एवढ्या सकाळी कुठे गेली जान? तो आवाज देतो, जान जान कुठे आहेस तू? पण जान्हवी रूममध्ये नसते तर वेदला आवाज कशी देणार होती? तो तसाच बेडरूममधून खाली हॉलमध्ये येतो. माई माई माईंना आवाज देत असतो आता वेद. माई वेदकडे धावतच येतात. काय झालं वेद म्हणून विचारतात माई. जान कुठे आहे? माई बेडरूममध्ये नाही जान. माई गालात हसून वेदकडे पाहतात. वेद बोलतो, माई इथे जान नाहीये आणि तुम्हाला हसायला येतंय. तशा माई त्यांच्या हाताचं बोट दरवाजाकडे दाखवून, त्या तिकडे पहा वेद. माई वेदला बोलतात. तसा वेद दरवाजाकडे पाहतो आणि लगेचच झपाझप पावलं टाकत त्याच्या जानकडे जातो. किती घाबरला असतो वेद. त्याची जान जरा काय त्याच्या नजरेआड झाली म्हणून वेद हायपर झाला होता. तेवढ्यातच त्याला जान दिसली म्हणून, नाहीतर अटॅक येणं बाकी होतं फक्त आपल्या वेदला. वेद आता जान्हवीकडे तिच्याजवळ येतो. पाहतो ती रांगोळीत कलर भरण्यात मग्न झालेली असते. जगाचं आजूबाजूचं भान नसतं तिला. वेद आता कधीपासून जानच्या बाजूलाच उभा राहून त्याच्या जानला निरखून पाहत होता. काही वेळानंतर जानचं अचानक लक्ष वेदकडे जाते. वेद हाताची घडी करून तिच्याकडेच एकटक पाहत असतो. वेदला तिच्याकडे असे पाहताना पाहून जान्हवी चपापते. पण वेद जान्हवीकडे पाहून हाताने सुपर ॲक्शन करून जान्हवीला बोलतो. वेद जान्हवीच्या एकदम जवळ येऊन तिच्या कपाळावर ओठ टेकवून बोलतो, जान किती सुंदर रांगोळी काढलीस तू. तशी जान्हवीही आनंदित होऊन गोड हसते. या रांगोळीसारखेच तू माझ्या आयुष्यात आल्यामुळे माझ्या जीवनातही असेच रंग भरायला सुरुवात केली आहेस जान तू. मला दिसली नाहीस तर माझं चित्त स्थिर नव्हतं. किती बेचैन झालो होतो मी. मला सांगायचं होतंस ना जान, मीही आलो असतो तुझ्यासोबत तुझ्या मदतीला. अहो तुम्ही थकला होतात. दिवसभर ऑफिसमध्ये काम करता, त्यानंतर प्रवास करत असता. किती थकता तुम्ही. मला तुम्हाला त्रास नव्हता द्यायचा. हे बरं आहे जान तुझं. मला त्रास द्यायचा नव्हता म्हणून तू एकटीने त्रास सहन करत होतीस. अहो आपल्या घरचं काम करण्यात काही त्रास नसतो, उलट खूप आनंद मिळतो त्यातून. वेद बोलतो, बरं झालं का तुझं आता जान? हो झालं, चला जाऊयात आपण. जान्हवी सर्व कलर एकत्र जमा करून ठेवून देते. दोघेही आता बेडरूममध्ये येतात. अहो मी फ्रेश व्हायला जाते. हो जान जा तू, मीही जिमला जातोय. जान्हवी फ्रेश होऊन आली तरी वेद आलेला नसतो. खाली हॉलमध्ये अर्णव आणि त्याची बायको मेघना येतात. जान्हवीला तयार करायचं असतं म्हणून वेदने मेघनाला लवकर बोलावलेलं असतं.
दोघेही हॉलमध्ये सोफ्यावर बसलेले असतात. वेद जिममधून बेडरूममध्ये जात असताना दोघांना सोफ्यावर बसलेलं पाहतो. अरे अर्णव, केव्हा आलास तू? वेद अर्णवला विचारतो. अर्णव बोलतो, अरे हे काय, जस्ट आलो मी. वेद बोलतो, बसा तुम्ही, मी फ्रेश होऊन येतो. जानला पाठवतो खाली. वेद त्याच्या रूममध्ये आल्यावर जान्हवीला बोलतो, जान, खाली अर्णवची बायको आली आहे. आठवतोय का तुला अर्णव? हो आठवतोय मला, आपल्या लग्नाच्या दिवशी आला होता तोच ना? हो जान, तोच. ते नवरा बायको दोघेही खाली आले आहेत. तू प्लीज जाते का खाली त्यांच्या चहा पाण्याचं बघायला? अहो विचारताय काय, जाते मी. आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत मी नाही करणार तर कोण करणार? आपल्यासाठी आलेत ते इथपर्यंत, त्यांची सर्व काम मागे सोडून. जाते मी खाली. जा तुम्ही, फ्रेश व्हा लवकर. जान्हवी जात असते तसा वेद तिचा हात पकडतो. तशी जान्हवी मागे वळून वेदकडे पाहते. वेद जानच्या हाताचं चुंबन घेत बोलतो, जान थँक्स. तुझा हा स्वभाव मला खूप आवडतो. तुला कोणत्याच गोष्टीचा गर्व आणि अभिमान नाही. तू खरंच तुझी आई बोललेली ते काय होतं वेद आठवत? हा आठवले. शुभ्र नित्तळ पाण्यासारखं मन आहे तुझं. अगदी खरं बोलत होती तुझी आई. अहो तुम्ही पण ना, आईचं काय एवढं मनावर घेताय? बरं मी जाऊ का खाली? मला खूप कामं आहेत. वेद बोलतो, जान आज तू काहीच काम करणार नाहीस. माई करतील सर्व. सरितालाही आज लवकर यायला सांगितलं आहे मी. तू पूजेसाठी तयार हो पटकन. गुरुजी 10 वाजेपर्यंत येणार आहेत. अशा वेळेस टाइम पटकन निघून जातो. तू तुझं आवरून घे पटकन. पूजेच्या वेळेत हजर राहा. लेट करू नकोस, नाहीतर गुरुजी रागवतील. ते खूपच स्ट्रिक्ट आहेत. अहो हो, मी सर्व वेळेत करीन, पण आता जाऊ का? माझा हात सोडाल का? जान्हवी एकदा वेदकडे आणि त्याने पकडलेल्या तिच्या हाताच्या मनगटाकडे पाहते. तसा वेद 1 मिनिट एक राहिलं आहे आणि पटकन तो तिच्या गालाचं चुंबन घेतो. जान्हवी वेदच्या स्पर्शाने शहारते. ती बोलते, अहो तुम्ही पण ना, आता या गडबडीतही तुम्हाला हे सुचतंय? जावा आता तुम्ही, फ्रेश व्हा पटकन. जान्हवी खाली हॉलमध्ये येते तर समोरच्या सोफ्यावर अर्णव आणि मेघना बसलेले असतात. जान्हवी मेघनाकडे पाहतच राहते. मनातच, ही त्या दिवशी पार्लरवाली बोलली होती मला, आमच्या लग्नाच्या दिवशी, आणि आता ही तर अर्णवच्या बाजूला बसले आहे. वेद मला बोललेले अर्णवची बायकोही आले खाली. अच्छा, म्हणजे ही अर्णवची बायको आहे तर. जान्हवी आता त्या दोघांजवळ येते. तसं अर्णवच पहिलं बोलतो, हाय वहिनी, कशा आहात? जान्हवी बोलते, मी बरी आहे. तुम्ही कशा आहात? मीही एकदम मजेत. अर्णव जान्हवीला बोलतो. आता जान्हवी मेघनाकडे पाहून तिला गोड स्माईल देते. तुम्ही कशा आहात वहिनी? जान्हवी मेघनाला विचारते. मीही बरी आहे, मेघना बोलते. बरं बसा तुम्ही, मी तुमच्यासाठी कॉफी बनवून आणते. जान्हवी त्यांना बोलते. अर्णव बोलतो, वहिनी कॉफी झाली आमची, माईंनी दिली आम्हाला. त्यावर जान्हवी बोलते, हो का? मग मी तुमच्यासाठी काहीतरी खायला बनवून आणते. तशी मेघना सोफ्यावरून उठून, जान्हवी वहिनी, त्याची काही गरज नाही. एवढ्या लवकर काही खाण्याची सवय नाही आम्हा दोघांनाही. चला आपण काही काम असेल ते करूया किचनमध्ये. जान्हवी बोलते, बरं चला जाऊयात वहिनी. तशी मेघना बोलते, मला मेघना बोला फक्त, वहिनी नका बोलू. जान्हवी मेघनाला बोलते, ओके मी तुला मेघना बोलेल, पण एका अटीवर. तूही मला जान्हवी बोलली तर. मंजूर आहे का? हो मंजूर, मेघना बोलते. तशी जान्हवी बोलते, ठीक आहे, चल जाऊयात किचनमध्ये आपण माईंना मदत करायला. दोघेही किचनमध्ये जातात. जान्हवीला पाहून माई बोलतात, बरं झालं जानू आली तू. प्रसादाचा शिरा तुला बनवायचा आहे.
तुमच्या दोघांची पूजा आहे ना, मग घरच्या लक्ष्मीने बनवायचा असतो प्रसादाचा शिरा. मी बनवू? पण मला जमेल माई. यापूर्वी शिरा मी बनवला आहे, पण आज प्रसादाचा बनवायचा आहे ना. प्रसाद चांगला व्हायला हवा ना. माई बोलतात, होईल ग चांगला. मी आहे ना तुला रेसिपी सांगायला. मी सांगते तसं बनव. माई सांगू लागतात जान्हवीला शिरा कसा बनवायचा ते. तशी जान्हवी शिरा बनवू लागते. मेघनाही मदत करत असते जान्हवीला. प्रसादाचा शिरा बनवून होतो. त्यानंतर जान्हवीची आई आणि वरुण येतात. वेद आलेलाच असतो फ्रेश होऊन. अर्णव दोघे बोलत बसलेले असतात. आईला पाहून जान्हवी आईकडे धावत जाते. आईला कवटाळते. आई ही जान्हवीच्या डोक्यावरून मायेने हात फिरवते. हे काय जानू, तू अजून पूजेसाठी तयार झाली नाहीस? आई, होणार आहे मी आता तयार. 10 वाजता येणार आहेत गुरुजी. वेदचा बंगला छान सजवलेला असतो घरच्या नोकरांनी. जणू काही आज घरात कोणाचं लग्न असल्यासारखं. जान्हवीची आई आणि वरुण तर पाहतच राहतात. खूप खूप छान आणि प्रसन्न वाटतं त्यांना. छान आहे दी तुझं घर, वरुण जान्हवीला बोलतो. तसं जान्हवी आईच्या कुशीतून बाजूला होत वरुणचा हात पकडते. अरे वरुण, ए बाळा, ए बस इथे. जान्हवीच्या चेहऱ्यावर आनंद मावतच नसतो. पहिल्यांदाच तिच्या घरी तिच्या माहेरहून आई आणि वरुण जे आलेले असतात त्यामुळे. काय घेणार वरुण? चहा, कॉफी काय आणू तुझ्यासाठी? जान्हवी विचारते. वरुण बोलतो, दी काहीही चालेल मला. आई, तुझ्यासाठी काय आणू? जान्हवी खूपच उत्सुकतेने विचारत असते. आता जान्हवीच्या चेहऱ्यावर खूपच आनंद झळकत असतो. वेदही बोलतो, बसा आई. वरुण, तूही बस. वरुण आणि आई दोघेही बसतात. कोणाचाच बाहेर दरवाजाकडे लक्ष नसतं. सर्व आपापसात बोलण्यात गुंग असतात. जान्हवी आई आणि वरुणसाठी चहा आणायला जातच असते. तेवढ्यात जान्हवीच्या डोळ्यांवर कोणीतरी हात ठेवतात. त्यामुळे जान्हवीचे डोळे आपोआप झाकले जातात. वरुण बोलतो, दी गेस कर, कोण आहे सांग. असं करण्याची सवय एकाच व्यक्तीला होती, तिची फ्रेंड कावेरीला. जान्हवी लगेचच बोलते, कावेरी बरोबर ना? तुम्ही दोघी आलात ना? बोला. तशी कावेरी जान्हवीच्या डोळ्यांवरील हात बाजूला करते आणि जान्हवी पटकन कावेरी बेलाकडे वळते. तिघीही एक साथ मोठ्याने ओरडतात आणि आता उड्या मारायला लागलेल्या असतात. आपल्या आजूबाजूला माणसं आहेत त्याचंही भान नसतं तिघींनाही. बेला बोलते, जानू, किती दिवस झालं तू आम्हाला कॉन्टॅक्ट केलं नाहीस? विसरलीस का आम्हाला? आम्हाला किती आठवण येत होती तुझी. मी कालच तुझ्या आईला फोन केला तेव्हा त्यांनी सांगितलं तुझ्या घरी पूजा आहे ते, आणि आम्हाला पाहायचंही होतं तुला आणि तुझ्या सुंदर चेहऱ्याला. आम्ही किती दिवस मिस करत होतो जानू, तुला माहिती आहे का तुला? बेला बोलते जान्हवीला. जान्हवी बोलते, हो का? मीही तुम्हाला मिस करत होती, पण काही गोष्टी अशा घडल्या मला तुम्हाला कॉन्टॅक्ट करायला नाही जमलं. बरं, आता सांगा तुम्ही कशा आहात? दोघी एक साथ बोलतात, आम्ही एकदम मजेत. आम्हाला काय झालंय? काय चालू आहे तुमचं सध्या? जान्हवी त्यांना विचारते. आम्ही कॉलेजला ॲडमिशन घेतले आहे. तुला आमच्यासोबत ॲडमिशन घ्यायचं होतं ना, पण तुझं कॉन्टॅक्टच होत नव्हतं. मग काय करणार? आम्ही दोघींनी कॉलेजला ॲडमिशन घेतलं. हे जिजू आहेत ना? कावेरी वेदकडे नजर टाकून जान्हवीला विचारते. जान्हवी हो बोलते. जानू, जिजू खूपच हँडसम आहेत. कावेरी मोठ्याने सर्वांसमोर बोलते. तसे सर्वजण डोळे मोठे करून कावेरीकडे पाहू लागतात. जिजू आमच्यासोबत पाठवणार ना आमच्या जानूला कॉलेजला, का घरीच ठेवणार? तसे जान्हवी कावेरीचा हात दाबत तिला डोळ्यांनीच गप्प बस म्हणून खुणवत असते. ते वेद पाहतो. वेद बोलतो, पाठवेल ना जानला, का नाही पाठवणार? जानची इच्छा असेल तर नक्की पाठवेल कॉलेजला तुमच्यासोबत. काळजी घ्याल ना माझ्या जानची?
अच्छा, तुमची जान का? आमची कोणी नाही का ती? जिजू, तुमची गाडी तर खूपच फास्ट आहे. जान्हवीवरून जान डायरेक्ट. त्यावर तिथे उपस्थित सर्व मोठ्यांनी हसू लागतात. तशी जान्हवी, ए चला चला, मी तुम्हाला माझं घर दाखवते, आणि बेला कावेरीला घेऊन पटकन तिथून निघून जाते. अर्णव बोलतो, खूपच भारी आहेत वहिनीच्या फ्रेंड्स. तेवढ्यात बाजीही त्याची हजेरी लावतो. जान्हवी, ए मेघना, चल बेडरूम मध्ये. मोठ्याने जान्हवी मेघनाला आवाज देते. आता जान्हवी, मेघना, कावेरी आणि बेलाही बेडरूम मध्ये जातात. माई जान्हवीच्या आईला वरून आणि आता बाजी आलेला असतो त्या सर्वांसाठी चहा घेऊन येतात. बेडरूम मध्ये चौघींच्या खूप मस्त गप्पा रंगतात. जान्हवी तर खूप खुश असते. आज तिच्या मैत्रिणी किती दिवसानंतर भेटलेल्या असतात जान्हवीला म्हणून. काही वेळानंतर गुरुजीही पूजेसाठी खाली हॉलमध्ये येतात. गुरुजी आल्या आल्या लगेचच पटकन सर्व तयारी करतात. आता गुरुजी समोर असणाऱ्या वेदला बोलतात, वेद, या लवकर, बसा आसनावर, वेळ होतोय. वेद मनातच, मी बोललो होतो जानला वेळेत कर म्हणून, अजून जान आली नाही. आणि तो बेडरूमच्या दिशेने पाहतो तर समोरून त्याची जान येत असते. त्याची नजर तिच्यावर स्थिरावते. तो पाहतच राहतो त्याच्या जानकडे. अप्रतिम तिचं सौंदर्य डोळ्यात साठवून घेऊ लागतो. तो हरवतो तिच्या सौंदर्यात. त्याला आजूबाजूचं भान राहत नाही. सर्वजण एकदा वेदकडे एकदा जान्हवीकडे पाहून हसू लागतात. अर्णव त्याच्या हाताच्या कोपऱ्याने वेदला खुणावतो. तेव्हा तो भानावर येतो आणि सर्वजण आपल्यावर हसत आहेत हे समजतं त्याला. तो लाजेने खजील होतो. कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कथा आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.